नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे मामांनी रायाला आता नको नको ते बोललेले असल्यामुळे रायाला खूपच जास्त राग येतो. राया म्हणत असतो की मामा, तुमच्या म्हणण्यानुसार माझ्या बापाने तुमचे पैसे चोरले ना, तुमच्या गावकऱ्यांचे पैसे चोरले. पण तुम्ही गावकऱ्यांनी माझं काय काय चोरलं सांगू का तुम्हाला आता. तुमच्या गावकऱ्यांनी आणि तुम्ही माझा बाप माझ्यापासून चोरला, माझी आई माझ्यापासून चोरली, माझा भाऊ माझ्यापासून चोरला. हे नाही दिसत तुम्हाला. तुम्ही माझ्यावरती आरोप करून मोकळे झालात. तुमच्या गावकऱ्यांनी माझ्या बापाच्या तोंडाला काळं त्यांना मारून टाकलं, माझ्या आईला मारून टाकलं, माझ्या भावाला माझ्यापासून दूर केलं. मग याच्यामध्ये खरं चोर कोण? याच्यामध्ये खरा गुन्हेगार कोण? तुम्ही की मी? मी तर त्यावेळेला लहान होतो. मला एवढं कळत पण नव्हतं, पण तुमच्या गावकऱ्यांना आणि तुम्हाला कळत तरी होतं ना. मग तुम्ही का विचार नाही केला, की बाबा हा माणूस खरं बोलतोय की खोटं, याची शहानिशा तरी करायला पाहिजे. तुम्ही सगळ्यांनी माझ्या वडिलांना गुन्हेगार समजलात आणि त्याची शिक्षा तुम्ही त्यांना स्वतःच देऊन टाकलीत. तेव्हा इथे राया म्हणत असतो, की माझं बाळपण तुम्ही माझ्यापासून हिरावून घेतलंत. माझ्या डोक्यावरचं छप्पर, आई-बापाची माया, माझ्या भावाचं बालपण सगळं काही माझ्यापासून हिरावून घेतलंत आणि एवढ्या वर्ष मी एकटा पोरका जगतोय. माझ्याकडे सगळं आहे मामा. पैसा अडका देवाने मला सगळं काही दिलं, पण माझ्या आईवडिलांची माया माझ्याजवळ कुठे आहे? मायेने डोक्यावरून फिरवणारा आईचा हात तुम्ही काढून घेतलात, डोक्यावरून छप्पर काढून घेतलंत, माझं बाळपण माझ्यापासून हिरावून घेतलंत आणि मला एकदम पोरकं करून टाकलंत. मग याची भरपाई तुम्ही आणि तुमचे गावकरी मला करू द्याल का? बरं, सगळं काही तुम्ही माझ्याकडून हिसकावून घेतलंत, तरीसुद्धा गुन्हेगार मी आणि तुम्ही आणि तुमचे गावकरी खूपच चांगले समजता स्वतःला. सावकाराची शिक्षा तुम्ही माझ्या वडिलांना दिलीत आणि मोकळे झालात. खरं काय खोटं काय याची शहानिशा न करता मग तुम्ही गुन्हेगार नाही का? खरे गुन्हेगार तर तुम्हीच आहात. मी तर त्यावेळेला लहान होतो, पण माझ्यावरती सगळे आरोप टाकायला तुम्ही मोकळे झालात. तेव्हा इकडे आता राया म्हणत असतो, की मामा, एका प्रश्नाचं उत्तर द्या मला. माझं कुटुंब, माझी फॅमिली माझ्यापासून दूर करून तुमच्या गावकऱ्यांनी खूप महान काम केलं असं वाटतंय तुम्हाला? किती एवढं पैसे चोरलं माझ्या बापाने तुमचं? सांगा ना, किती एवढे पैसे तुमचे वाया गेले? मग मामा, एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, कुणाचं किती नुकसान झालंय ना, ते आता आपण बघूया. ठीक आहे, माझ्या बापाने तुमचे पैसे चोरले तुमच्या म्हणण्यानुसार. मग ते चोरलेले पैसे आहेत ना, मी तुम्हाला परत करतो. ते सुद्धा डबल टिबल नाही, तर जेवढे व्याज होईल ना, तेवढ्या व्याजासकट मी तुम्हाला तुमचे पैसे परत करतो. डबल टिबल व्याजासकट. पण तुम्ही माझं कुटुंब मला परत करा. माझे आई-वडील, माझा भाऊ, माझं कुटुंब तुम्ही आणि तुमचे गावकरी परत करून टाका. आहे का तुमची हिंमत? एवढ्या वर्ष मी माझं बालपण सोडून पोरख्यासारखा जगतोय. आई-वडील होतं, हसतं-खेळतं कुटुंब होतं. तुमच्यापासून ते उद्ध्वस्त झालं. पण ते तुम्हाला दिसत नाही. अहो, माझ्यावरती आरोप कराय तुम्ही मोकळे आहात. तुमच्यासाठी सोपं आहे. पण एकदा तुमच्याकडे सुद्धा बघा. मग तुम्हाला खरा गुन्हेगार कोण ते दिसेल मामा, असं राया म्हणतो आणि सरळ तिथून निघून आता बाहेर जातो. तेव्हा मंजिरीला रायाचं खूपच जास्त वाईट वाटतं. राया ज्या वेळेला खूपच जास्त लहान होता, त्यावेळेला त्याचे आई-वडील आणि भाऊ त्याच्यापासून दूर झाले होते, मामा आणि गावकऱ्यांच्या चुकीमुळे. तेव्हा इकडे आता राया एकटा शांतपणे रडत बसलेला असतो, दुःखी कष्टी झालेला असतो. तेवढ्यातच तिथे मामा येतात आणि त्याच्या शेजारी बसतात. मामा म्हणत असतात, की "राया, हे बघ, तू बरं केलंस हां. म्हणजे तू चायनीज आणलास आपल्या मंजिरीसाठी. तिच्या पोटामध्ये चायनीज जरी गेला ना, 4-5 घास जरी गेले, तरीसुद्धा औषधाचा परिणाम चांगला होतो ना. म्हणजे पोटामध्ये जर अन्न असेल, तरच औषधाचा चांगला परिणाम होतो. नाहीतर मग ती लवकर बरी झाली नसती ना. बरं झालं तू तिच्यासाठी चायनीज आणलास हां आणि तिला खाऊ घातलंस. खूप करतोस तू तिच्यासाठी." तेव्हा इथे राया म्हणतो, "थँक मामा." तेव्हा मामा म्हणतो, "अरे मला काय थँक म्हणतोयस तू? ती माझी भाची आहे. मी माझ्या भाचीसाठी तर करणारच ना. मी तिची काळजी घेणारच. पण मी तिच्यासाठी जे काही करतोय, ते मामा या नात्याने करतोय. पण तू तिच्यासाठी किती आणि काय काय करतोयस? तू कुठल्या नात्याने करतोयस रे राया? तुझा आणि तिचा काय संबंध?" तेव्हा इकडे राया म्हणतो, "मला पण माहिती नाही आहे की ती माझी कोण आहे." तेव्हा इथे राया म्हणतो, "पण एक तुम्हाला सांगतो मामा, आतापर्यंत रक्ताचं माझ्याबरोबर एकसुद्धा नातं नाही आहे आणि आपलं म्हणावं असं सुद्धा नातं नाही आहे माझ्याजवळ. फक्त आहे ती मिस फायर. मग ती माझ्यासाठी आता मैत्रीच्या पलीकडे दुसरं काय असूसुद्धा शकत नाही. ती माझी मैत्रीण आहे असं समजा."
तेव्हा इकडे मामा म्हणत असतात की राया, मगाशी तुला जे काही बोललो ना ते सगळं सोडून द्या, रागाच्या भरात बोललो. पण तू जे काही करतोयस ना मंजिरीसाठी, दोस्ताच्या नात्याने का होईना, पण तिची किती काळजी घेतोयस, तिच्यासाठी हवं ते करतोयस. तेव्हा इकडे आता मामा म्हणत असतात की मगाशी जे काही बोललो ते रागाच्या भरात बोललो, त्यासाठी प्लीज मला पण तू माफ कर. तेव्हा इकडे मंजिरी आपल्या मनामध्ये म्हणत असते की राया बघ ना, तुझ्या आपलेपणाने तू मामांना सुद्धा आपलंसं करून टाकलंस. आता फक्त एक काम कर, तुझ्या ह्या आपलेपणाच्या स्वभावामुळे जीजी आणि नाना यांना सुद्धा आपलंसं करून टाक. तेव्हा इकडे मामा म्हणत असतात की राया कसं आहे ना, त्यावेळेला तुझा बाप त्या सावकाराच्या इथे काम करत होता. सावकाराने गावकऱ्यांचे पैसे बुडवले. तेव्हा गावकऱ्यांना असं वाटलं की कदाचित तुझ्या बापाच्या सांगण्यामुळे त्या सावकारांनी त्यांचे पैसे बुडवलेले आहेत. आता आम्ही विचार करायला हवा होता की सावकाराचा आणि तुझ्या वडिलांचा फक्त एवढा काही संबंध नाही आहे. तुझे वडील फक्त तिथे काम करत होते, हा विचार आम्ही केला नाही. आम्हाला असं वाटलं की सावकाराने पैसे बुडवले, तुझ्या वडिलांना आम्ही गुन्हेगार समजलो आणि हीच आम्ही खूप मोठी चूक केली. खरं काय खोटं काय हे एकदा तपासून बघायला हवं होतं. तेव्हा मामा म्हणत असतात, पण राया, एक गोष्ट मी तुला सांगतो, तुझ्या वडिलांना मारण्यासाठी जो जमाव आला होता ना, त्याच्यामध्ये खरंच मी नव्हतो. त्यावेळेला मी तिथे नव्हतोच, मला काही माहिती नाही. पण एक चूक माझ्याकडून घडली. जेव्हा मला कळलं की जमावाने तुझ्या वडिलांची ही अवस्था केली आहे, तुझ्या वडिलांना मारले हातपाय बांधून, आणि हे मला कळल्यानंतर तरीसुद्धा मी चुकीचं तुझ्या वडिलांना समजलो आणि म्हणालो की तुम्ही जे काही केलंत ते सगळं बरोबरच होतं आणि तुझे वडील चुकीचे होते, हे मी तेव्हा म्हणालो होतो. कारण माझंसुद्धा गावकऱ्यांप्रमाणे गैरसमज झाला होता. मलासुद्धा हेच वाटत होतं की सावकाराने जे पैसे बुडवलेत गावकऱ्यांचे, त्याच्यामध्ये तुझ्या वडिलांचा सुद्धा हात आहे. पण मी या गोष्टीचा विचारच नाही केला की तुझे वडील तिथे फक्त काम करतात, त्यांच्यावरती आरोप करणं चुकीचं आहे. तरीसुद्धा तुझे वडील सगळ्यांना सांगत होते की त्याने काय नाही केले म्हणून. तरीसुद्धा सगळेजण इतके चिडले होते की काय बरोबर काय चूक याची शहानिशासुद्धा कुणी केली नाही आणि सरळ तुझ्या वडिलांना गुन्हेगार समजले. राया माफ कर रे, त्यावेळेला तू खूपच जास्त लहान होतास आणि मी तुझ्या वागण्या बोलण्यावरती संशय घेतला आणि तुझ्यावरती आरोप केले, त्यासाठी मी तुला सॉरी म्हणतोय. आणि हे बघ राया, तू बरोबर बोलतोयस. मी तुझे आई वडील भाऊ परत आणून देऊ शकत नाही, कारण ते आता शक्य नाही आहे. पण मी एक गोष्ट तर करू शकतो ना, माझ्याकडून आणि गावकऱ्यांकडून जी काही चूक झाली आहे ना, ती मला कळले. आम्ही खरे गुन्हेगार आहोत तुझे, पण आता आपण परिस्थिती बदलू नाही शकत. पण मी आणि गावकऱ्यांच्या वतीने तुझी मनापासून माफी मागतोय. तू माफ करशील ना आम्हाला? तेव्हा राया म्हणतो की हे बघा मामा, जे झालं ते झालं. तुम्ही आता हात जोडून माफी मागू नका, नाहीतर ती परिस्थिती पुन्हा येणार तर नाही आहे ना. मग तुम्ही माझ्यासमोर हात जोडून मला लाजवू नका, माझी माफी मागू नका. मला तुमची माफी वगैरे नको आहे, खरंच नको आहे. तेव्हा इकडे राया म्हणत असतो की मामा, मोठ्या माणसांनी फक्त छोट्यांना आशीर्वाद देण्यासाठी हात उचलायचे असतात आणि लहानांचं जर काय चुकलं आणि त्यांनी माफी मागितली तर माफ पण केलं पाहिजे, बरोबर ना? तेव्हा इकडे मामा म्हणत असतात की माझ्याबद्दल तुझ्या मनामध्ये राग ठेवू नकोस आणि आता याच्यापुढे जरी तुला कसली गरज लागली तरीसुद्धा हा मामा आहे, तो हक्काने माझ्याकडे मागू शकतोस आणि मला माफ कर. त्यावेळेला माझ्याकडून सुद्धा चूक झाली होती. तेव्हा इथे राया म्हणतो की नाही मामा, माफी मागू नका, माझ्या मनामध्ये तुमच्याबद्दल असा काही राग नाही आहे. तेव्हा मामा हा सुद्धा शब्द म्हणतात की स्वतः राया आला होता हे सांगायला की या सगळ्यामध्ये रायाची काही चुकी नाही आहे, तरीसुद्धा त्याच्यावरती विश्वास नाही ठेवला. पण आता तू जे काही बोललास ना, त्याच्यामुळे माझे डोळे उघडले राया. तेव्हा राया म्हणतो मामा, ते सगळं आता जाऊ द्या, पण एक गोष्ट मला सांगा, असं कुठलं औषध आहे का, विष आहे का, जे पोटात गेल्यानंतर रक्तामध्येच राहतं पण रिपोर्ट वगैरे केल्यानंतर त्याच्यामध्ये दिसत नाही? मला असं वाटतंय आपल्या मंजिरीला विषबाधा झालेली आहे. तेव्हा मामा म्हणतात हो का, बरं तू काळजी करू नको, मी चेक करतो, माझ्या काही मित्रांना विचारतो, जर तसं कुठलं विष असेल तर आपल्याला नक्कीच कळेल, जे रक्तामध्ये दिसत नाही पण ते रक्तामध्ये राहतं. त्याच्यानंतरला इकडे राया मामांचा आशीर्वाद घेतो आणि म्हणतो की मामा, तुमचा आशीर्वाद नेहमी पाठीशी राहू द्या. मला चुकीचं समजू नका, कारण मी कधी कुणाचं काही वाईट केलेलं नाही आहे. त्याच्यामुळे मामांचा सुद्धा रायाबद्दलचा जो गैरसमज असतो तो दूर झालेला असतो आणि मामांनी त्याला माफ केलेलं असतं आणि रायाने सुद्धा मामांच्या चुकीला माफ करून टाकलेलं असतं. तर इथे प्रेक्षकांनो, जय त्या माणसाजवळ बोलत असतो ज्याने ते विषाचं औषध जयला दिलेलं असतं. त्या 5 पुड्या
त्यातल्या 3 पुड्या ऑलरेडी जयने मंजिरीला खाऊ घातलेल्या आहेत आणि त्याचा मंजिरीला खूप जास्त त्राससुद्धा झालेला आहे. आता उरल्या 2 पुड्या, त्यातली 1 पुडी आता लवकरच देण्याची वेळ आलेली असते. तेव्हा इथे जय म्हणत असतो की मला काय म्हणायचं आहे, जर मी मंजिरीला जे औषध वगैरे देतोय ते रिपोर्ट्समध्ये वगैरे येत नाही आहे, ब्लड रिपोर्ट केले, सगळे रिपोर्ट केले, त्याच्यामध्ये दिसत नाही आहे की तिला विषबाधा झाली. पण मला असं वाटतंय की तिचे मामा वैद्य आहेत, वैद्यांना कळू शकतं का की विषबाधा झाली आहे ते. तेव्हा इकडे आता तो माणूस म्हणत असतो, सर अहो जे वैज्ञानाला कळत नाही आहे ते एका वैद्याला काय कळणार. रिपोर्टमध्ये जर दिसत नाही आहे की रक्तामध्ये विष आहे तर त्या मामांना तरी काय कळणार आहे. आणि तुम्ही काळजी करू नका, तुम्ही निश्चिंत राहा. आता 3 पुड्या तुम्ही ऑलरेडी दिल्यात, 4थी पुडीसुद्धा देऊन टाका आणि मग 5वी पुडी दिली की मग तीसुद्धा मोकळी आणि मी सुद्धा मोकळा. तेव्हा इकडे जय म्हणत असतो, नाही हां, अजिबात नाही. जोपर्यंत मी तिला 4थी 5वी पुडी देत नाही आणि जोपर्यंत ती मंजिरी गटकत नाहीत ना, तोपर्यंत तू माझ्या कॉन्टॅक्टमध्ये राहायचं, कळलं का. तू माझ्या कॉन्टॅक्टमध्ये राहायचं आणि मी तुला विचारणार की ती का मेली नाही, कारण तिचं मरणं खूप जास्त महत्त्वाचं आहे माझ्यासाठी. आणि जर ती मेली नाही ना, तर मात्र मग मी खूपच जास्त वाईट आहे, तुला माहिती आहे. तुझ्या या चुकीची शिक्षा मी तुला देणार, कळलं का. तेव्हा इकडे तो माणूस म्हणत असतो की सर त्याची काही गरजच पडणार नाही आहे. तुम्ही एक काम करा, तुम्ही इथे या, मी इथेच काम करतो. तुम्ही इथे या आणि मला भेटा, माझ्याशी बोला. त्यानंतरला इकडे मंजिरी शांतपणे झोपलेली असते. तेव्हा राया तिथे येतो. राया विचारत असतो, राया म्हणत असतो की मंजिरीची एवढी आम्ही सगळेजण काळजी घेतोय, तिचे जेवढे रिपोर्ट करण्यात आले तेवढे सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत, कसलीही विषबाधा झालेली नाही आहे असं सांगितलं जातं आहे. मग तो घोरपड्या जे विष देतोय ते जातंय तरी कुठे. त्याच्यानंतरला इकडे मंजिरी आता उठते आणि म्हणते, काय राया काय झालं. तेव्हा इकडे राया म्हणतो, काय नाही गं मिस फायर, काय नाही. तेव्हा मंजिरी म्हणते, राया हे बघ काय झालं ते सांग, कालपासून तू खूप टेन्शनमध्ये दिसतोय आहेसा, तुझ्या चेहऱ्याकडे बघूनच कळते. तेव्हा राया म्हणतो, नाही गं मिस फायर, मला कसलं टेन्शन आहे, काही नाही, मी एकदम ठीक आहे. तेव्हा मंजिरी म्हणते, तू दोस्ताजवळ खोटं बोलतोयस का. अरे मैत्रीण आहे मी तुझी, मला बरोबर कळतं, कसलं टेन्शन आहे ते सांग बरं, माझी शपथ आहे तुला. तेव्हा राया म्हणतो, अगं मिस फायर कशाला शपथ वगैरे देतेस, अगं काही झालेलं नाही आहे, मी एकदम ओके आहे. तेव्हा मंजिरी म्हणते, राया तुझ्याकडे बघूनच मला कळतंय तू कालपासून कुठल्या तरी विचाराचा आहेस, कसला एवढा विचार करतोयस सांग बरं, ज्याने तुला इतकं टेन्शन आलं आहे. तेव्हा इथे राया म्हणत असतो की मिस फायर, अगं मला कळतच नाही आहे गं, तुझे सगळे रिपोर्ट केले आपण, तुझी एवढी ट्रीटमेंट चालू आहे, तुझी एवढी काळजी घेतो आहे, मामा तुला वैद्य आहे त्याच्यामुळे सगळे तुला आयुर्वेदिक औषध देत आहेत, तरीसुद्धा तुझ्या पोटामध्ये जे विष गेलं आहे ते रक्तात का दिसत नाही आणि तू आजारी का पडतेस. म्हणजे तो जय घोरपड्या तुला असं कसं औषध देतो आहे जे कुठल्याही रिपोर्टमध्ये दिसत नाही आहे, ज्याचा फक्त तुला त्रास होतो आहे, पण ते आम्हाला कळत नाही आहे. तेव्हा इथे राया म्हणत असतो की मला त्याच गोष्टीचं टेन्शन आलं आहे, बाकी काही नाही. म्हणजे तुझ्या पोटामध्ये ते औषध जात आहे पण ते दिसत नाही आहे रिपोर्टमध्ये की ते कसलं औषध आहे. त्याच्यामुळे राया म्हणत असतो की त्या जय घोरपड्यावर आहे ना आपल्याला नजर ठेवायला पाहिजे गं. आणि त्यासाठी आता खूपच जास्त महत्त्वाचा आहे तो त्याचा मोबाईल. त्याचा मोबाईल आपल्या हाती लागला पाहिजे, त्याच्यामध्येच आपल्याला काहीतरी सापडू शकतं. आता CCTV कॅमेरा लावला, तोसुद्धा त्याला दिसला आणि तो अजूनच सतर्क झाला. मग आता काय, आता त्याचा मोबाईल आपल्याला काही करून मिळवायला पाहिजेच. तेव्हा इकडे आता सिस्टर मंजिरीच्या रूममध्ये येत असतात. तेव्हा इकडे राया म्हणत असतो, काय गं हे, काय तिथे चोरून लपून आमचं बोलणं ऐकतेस, म्हणजे इकडचा तिकडं करायला का, इथे ऐकायचं आणि तिथे जाऊन सांगायचं, बरोबर ना. म्हणूनच दारापाशी उभी राहून आमचं बोलणं ऐकत होतीस ना. तेव्हा इकडे सिस्टर म्हणतात, नाही या, मी असं केलेलं नाही आहे आणि मी इथे माझं काम करायला येते, इकडचं तिकडं करायला येत नाही. मी सिस्टर आहे, कळलं ना. असे दाराला कान लावून ऐकणारी मुलगी नाही आहे मी, मी इथं काम करायला आली आहे. तेव्हा इकडे राया विनाकारण आता सिस्टरवरती चिडतो. तेव्हा मंजिरी म्हणत असते की राया रे असं काय करतोयस, ती अशी नाही आहे, ती असं का करेल, ती बिचारी तिचं काम करत असते. तेव्हा इकडे नर्स म्हणतात, बघा ना कसे बोलले ते मला, माझ्यावरती रागवून गेले. तेव्हा मंजिरी म्हणते, नाही गं तू नको रडू. तेव्हा इकडे ती सिस्टर आता रडायला लागते. मंजिरी म्हणते, आता तू कशाला रडतेस, तो रागाच्या भरात बोलला गं, त्याच्या मनात असं काही नव्हतं. तेव्हा इथे सिस्टर म्हणत असतात, रागाच्या भरात बोलले म्हणून तर मला वाईट वाटलं ना. म्हणजे आपल्या आवडणारी व्यक्ती जर आपल्याला ओरडली, काही बोलली तर आपल्याला वाईट तर वाटणारच ना. तेव्हा इकडे मंजिरी म्हणते, काय काय म्हणालीस. तेव्हा इकडे सिस्टर म्हणतात की नाही काही नाही,
तेव्हा मंजिरी म्हणते, नाही गं, तो रागाच्या भरात तुला बोललेला नाही आहे. तो रागाच्या भरात जरी बोलला असला ना तरी तो मनाने खूप चांगला आहे गं. तो मनापासून तुला काही नाही बोलला, नको मनाला लावून घेऊस. तेव्हा इकडे सिस्टर म्हणतात, पण तरीसुद्धा माझ्यावरती रागवायची काय गरज होती? आत्तापर्यंत मी काही चुकीचं केलं आहे का? आणि आपल्याला आवडणारी व्यक्ती ओरडली की वाईट तर वाटतंच, बरोबर की नाही? तेव्हा मंजिरी म्हणते, काय आवडणारी व्यक्ती? म्हणजे राया तुला आवडतो का? तेव्हा इथे नर्स आता गप्पच बसते आणि म्हणते, नाही नाही, तसं काही नाही आहे. मला फक्त ओरडले म्हणून वाईट वाटलं, नाहीतर काही नाही. तेव्हा इथे मंजिरी म्हणते, नाही नाही, 1 मिनिट, सांग मला, खरं खरं सांग, तुला आमचा राया आवडतो ना? तेव्हा इथे नर्स म्हणते, नाही काही नाही, मी आले, मी तुमच्यासाठी काही खायला घेऊन येते. असं म्हणून ती आता तिच्या डाएटचं जेवण बघायला जाते की तयार झालं आहे की नाही. त्यानंतर इकडे मंजिरी म्हणते, अच्छा, म्हणजे नर्सला आमचा राया आवडला आहे, तर चला, कुणीतरी असं आहे ज्याला आमचा राया आवडलेला आहे. आणि तिला आता मंजिरीला छान वाटत असतं की इथे दोघांची जोडी छान दिसेल, दोघेजण एकमेकांबरोबर चांगले वाटतात, असं वगैरे ती म्हणत असते. त्याच्यानंतरला इथे आता शशिकला बसलेली असते, सगळ्यांना इन्व्हिटेशन देत असते, जे राहिलेले असतात त्या सगळ्यांना इन्व्हाइट करत असते, कारण तिच्या नातीचं बारसं असतं. त्याच्यामुळे ती सगळ्यांना आता फोन करून करून बोलावून घेत असते. तेवढ्यातच तिथे जय येतो आणि म्हणतो, काय झाली का बारशाची तयारी? तेव्हा इकडे शशिकला म्हणत असते, हो बाबा झाली आहे. आमंत्रणं देऊन झाली का? ती म्हणते, हो, सगळ्यांना आमंत्रणं दिली आहे, सगळी तयारी झाली आहे, एवढा पैसा खर्च केला आहे. काय रे बाबा, काय झालं? नको करू का खर्च? बारसं नको करू का? तेव्हा इकडे आता शशिकला म्हणत असते, की सुतकामध्ये आनंद साजरा केला जात नाही ना आमच्याकडे. जर तुला मंजिरीचा गेम उद्याच करायचा असेल तर मग सुतकामध्ये आमचा कार्यक्रम कसा होईल? तेव्हा इकडे आता शशिकला म्हणत असते, सांग ना, उद्याच करतोयस का त्या मंजिरीचा गेम? सांग सांग. तेव्हा इथे मी एवढा पैसा खर्च केला आहे कार्यक्रमासाठी, एवढ्या लोकांना बोलवलं आहे, पैसा खर्च केला आहे, सगळं डेकोरेशन करायचं आहे, आणि जर एवढं सगळं करून जर त्या मंजिरीचा गेम केलास तर मग सुतकामध्ये कार्यक्रम साजरा होणार नाही, माझे पैसे वाया जातील, कळतंय का? तेव्हा इकडे जय म्हणत असतो, नाही नाही, तू तुझं काम करून घे, तुझा हा कार्यक्रम झाल्याच्या नंतरला आपण सुतकाचा कार्यक्रम करू. तेव्हा ती म्हणते, ठीक आहे, चालेल बाबा. तेव्हा इकडे जय म्हणत असतो, काय मग, ही बातमी ऐकून आनंद झाला ना? सांग ना, झाला ना आनंद? तेव्हा शशिकला म्हणते की हो, आनंद तर मला झालेलाच आहे. तर इकडे राया म्हणत असतो की मिस फायर, आपल्याला आहे ना आता मोबाईल मिळवायचा आहे, पण आता तो मोबाईल मला मिळतच नाही आहे. तो जय घोरपड्या पोलीस स्टेशनला गेला होता, तेव्हा डिफिकल्टला त्याच्या मागे लावला कसाबसा त्याचा मोबाईल मिळवायला, पण त्याचा मोबाईलच नाही मिळाला आम्हाला. आता बाहेर कसा काय मिळणार आहे काय माहिती? तो तर फोन सतत हातामध्ये घेऊन बसलेला असतो, तो काय करत असतो काय माहिती? त्याच्यावरचं जर आपल्याला रेकॉर्डिंग वगैरे मिळालं, काही मेसेजेस दिसले, तर आपण मात्र त्याच्या मुळाशी जाऊ शकतो की तो तुला कुठलं औषध देतोय. तेव्हा इकडे आता इथे मंजिरी म्हणत असते, राया, माझ्याकडे एक आयडिया आहे. अरे, त्या जयचा फोन तुम्हाला बाहेर नाही भेटणार, तो आतमध्येच भेटेल. तेव्हा इकडे आपण काही करून त्याचा मोबाईल आतमध्ये मिळवूया. तेव्हा इकडे राया म्हणत असतो की मिस फायर, तुला बरं वाटत नाही आहे, तू काही करायचं नाही आहे, तू शांतपणे फक्त बसायचं. आता लवकरात लवकर ह्या आजारपणाचं मूळ आपल्याला आता शोधूनच काढायचं आहे. तेव्हा इकडे आता मंजिरी म्हणत असते, ठीक आहे ना, आपण नाही काही करू शकत, घरामध्ये मोबाईल आपण नाही त्याचा चोरू शकत, पण ती आहे ना, ती म्हणजे कोण, तर नर्स. तर इकडे पुढील भागामध्ये आपण बघूया, मंजिरी म्हणत असते की नर्स, ऐका ना, रायाला ना तुमच्याशी जरा काम आहे, तुम्ही रायाचं म्हणणं ऐकाल का? तेव्हा ती म्हणते, हो चालेल ना, काय काम आहे सांगा ना. तेव्हा इथे राया सिस्टरला तिचं काम समजावून सांगत असतो, कारण त्या तिघांना आता मिळून जय घोरपडेचा मोबाईल कसा बसा चोरायचा आहे, कारण त्याच्यामध्येच त्या लोकांना काहीतरी माहिती मिळू शकते असं आता रायाला वाटतंय. तेव्हा इकडे मंजिरीने माहिती सांगितलेली असते, काही झालं तरीसुद्धा त्याला कळलं नाही पाहिजे की त्याचा मोबाईल बंद झाला आहे, म्हणजे तो चेंज झाला आहे. त्याच्यानंतर मंजिरी म्हणते, जय, अरे सारखा सारखा तुझा फोन येतोय, जरा आधी माझ्या बोलण्याकडे लक्ष दे ना, तो फोन बाजूला ठेव बरं. तेव्हा इकडे जय म्हणतो, हा फोन ठेवला, आणि तो फोन आता टेबलवरती ठेवल्यामुळे मंजिरी नर्सला खुणावताना म्हणते, तो फोन घेऊन निघून जा, आणि त्या ठिकाणी दुसरा फोन ठेवलेला असतो. तेव्हा नर्स येतात आणि रायाला म्हणत असतात की हे घ्या, तुम्हाला फोन हवा होता ना जय सरांचा, हा फोन मी तुम्हाला आणून दिला, आणि ती रायाला देते.
त्याच्यानंतरला जय फोन बघतो आणि म्हणतो, "अरे, हा कुणाचा फोन आहे? हा तर माझा फोन नाही आहे." तर आता त्याच्या फोनच्या जागी वेगळाच फोन आलेला असतो आणि जयचा फोन हा रायाच्या हातामध्ये गेलेला असतो. त्याच्यामुळे राया लवकरच आता नक्की जय घोरपडेचं काय चाललंय, तो कुठला औषध मंजिरीला देतो, कुणाबरोबर बोलतो, हे सगळे कॉन्टॅक्ट आता त्याला हवे असतात आणि ते मिळणारच असतात.